Welcome students. In last lecture we studied about methods of preparation of arene diazonium salt. Okay, ArN2X minus are called as arene diazonium salts. त्यांचं आपण मेथड ऑफ प्रिपरेशन पाहिलं. When aromatic 1 degree amine is react with nitrous acid in cold condition it gives arene diazonium salt. त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल देखील पाहिलं होतं. आठवतं तुम्हाला? पहा, मी असं म्हटलं होतं, समजा आपण हा घेतला कोनिकल फ्लास्क. कोणता घेतला आपण? कोनिकल फ्लास्क. याचं आपण जनरल प्रिपरेशन पाहू. या कोनिकल फ्लास्क मध्ये जर आपण घेतलं ArNH2 aromatic primary amine आणि यात जर आपण टाकलं NaNO2, काय टाकलं आपण? NaNO2 आणि डायल्यूट HCl, हे दोन्ही टाकायचं आणि हे कसे ठेवायचं आहे आपल्याला? बर्फामध्ये ठेवायचे. तर आपण अशी रिएक्शन लिहिली होती, आठवतं तुम्हाला? ArNH2 primary aromatic amine is react with NaNO2 and dilute HCl in 273 Kelvin to 278 Kelvin. Okay, primary aromatic amine ची रिएक्शन सोडियम नायट्राइट आणि डायल्यूट HCl सोबत होते 273 ते 278 केल्विन आणि इथं तयार होत होतं Ar2NCl म्हणजे ArN2Cl मायनस आणि बाय प्रोडक्ट NaCl आणि H2O. तर मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं प्रिपरेशन ऑफ ArN2Cl म्हणजे अरिने डायझोनियम सॉल्ट कसं तयार करायचं त्याविषयी. एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर आपण एक्झाम्पल घेतलं होतं. हे Ar म्हणजे जर आपण C6H5 ग्रुप घेतला, C6H5NH2 जर घेतला, aniline पासून आपण तयार केलं होतं C6H5N2Cl म्हणजे त्याला आपण म्हटलं होतं बेंझिन डायझोनियम क्लोराइड. ओके, आठवतंय? मागच्या लेक्चर मध्ये आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अरिन डायझोनियम सॉल्ट म्हणजेच एक्झाम्पल बेंझिन डायझोनियम क्लोराइड पाहिलं. त्यानंतर त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहिल्या आणि अरिन डायझोनियम सॉल्ट मधलं हे जे अरिन डायझोनियम आयन असतो हा मोर स्टेबल असतो. त्याचं कारण त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स असतात. काय असतात? तर त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अरिन डायझोनियम सॉल्ट. काय पाहिजे आपल्याला? केमिकल प्रॉपर्टीज. मी असं म्हणेल की अरिन डायझोनियम सॉल्ट हे दोन प्रकारचे रिएक्शन दाखवतं. एक, ज्या रिएक्शन्स मध्ये रिप्लेसमेंट ऑफ डायआझो ग्रुप होतात त्या, आणि ज्या रिएक्शन्स मध्ये रिप्लेसमेंट होत नाही त्यांना कपलिंग रिएक्शन असं म्हणतो आपण. काय म्हणतो? कपलिंग रिएक्शन असं म्हणतो. पहा इथं, टुडे वी आर गोइंग टू लर्न केमिकल प्रॉपर्टीज ऑफ डायझोनियम सॉल्ट. आणि एक्झाम्पल कोणतं घेतलं? बेंझिन डायझोनियम क्लोराइड हे घेऊ आपण. काय घेऊ? बेंझिन डायझोनियम क्लोराइड. ओके, रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग रिप्लेसमेंट ऑफ डायआझो ग्रुप. अरिन डायझोनियम सॉल्ट हे दोन प्रकारच्या रिएक्शन्स दाखवतो. पहिल्या कोणत्या टाकेल? पहा मी ए. तर रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग रिप्लेसमेंट ऑफ डायआझो ग्रुप. ज्या ज्या रिएक्शन्स मध्ये डायआझो म्हणजे N2, डायआझो म्हणजे काय? N2 ग्रुप रिप्लेस होतो त्या रिएक्शन्स आपल्याला पाहायच्या आहेत. ओके, आणि डायआझो ग्रुप मी असं म्हणतोय की का या रिएक्शन्स होत असतात? तर बेंझिन किंवा अरिन डायझोनियम सॉल्ट मध्ये हा जो N2 ग्रुप असतो, इट इज अ गुड लिव्हिंग ग्रुप. तो कसा असतो? तर इट इज अ गुड लिव्हिंग ग्रुप. डायझोनियम सॉल्ट मधला N2 हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे, लवकर निघून जाणारा, इझी निघून जाणारा ग्रुप आहे. ओके, तर चला आपण पाहतोय अरिन डायझोनियम सॉल्टच्या रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग रिप्लेसमेंट ऑफ डायआझो ग्रुप. डायआझो ग्रुप इज गुड लिव्हिंग ग्रुप. गुड लिव्हिंग ग्रुप चांगला आहे, तो निघून जातो. इट इज अ व्हेरी इझी टू लिव्ह दॅट ग्रुप बाय Cl मायनस, Br मायनस, Cn मायनस या प्रकारच्या आयन्स न डायआझो ग्रुप हा रिप्लेस होतो. चला एक एक रिएक्शन्स पाहिजे आपल्याला. पहिली रिएक्शन पहा, रिप्लेसमेंट ऑफ डायआझो ग्रुप बाय Cl, Br and Cl. ओके, आता सगळ्यात अगोदर आपण रिएक्शन्स कोणाच्या पाहत आहोत? मागच्या लेक्चर मध्ये आपण अरिन डायझोनियम सॉल्ट तयार केलं होतं. ते तुम्हाला मी सांगितलं 1 डिग्री अरोमॅटिक अमाइन ची रिएक्शन नायट्रस ऍसिड सोबत जर झाली तर ArN2Cl मायनस हे तयार होतं. त्याला आपण म्हणतो अरिन डायझोनियम सॉल्ट. काय म्हणतो त्याला आपण? अरिन डायझोनियम सॉल्ट किंवा त्याला सिम्पली डायझोनियम सॉल्ट असं म्हणतो. त्याच्या रिएक्शन्स पाहतो. ते किती प्रकारचे रिएक्शन दाखवतो? दोन. आज कोणते रिएक्शन पाहिजे का? रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग रिप्लेसमेंट ऑफ डायआझो ग्रुप. ज्या रिएक्शन्स मध्ये हा N2 काय होतो? रिप्लेस होतो त्या रिएक्शन्स.
आणि N2 लवकर रिप्लेस होतो. लक्षात ठेवा, डायआझो ग्रुप इज अ गुड लिव्हिंग ग्रुप. डायआझो ग्रुप इज अ गुड लिव्हिंग ग्रुप बाय Cl मायनस Br मायनस Cn मायनस. तर ते आपल्याला रिएक्शन्स पाहिजे होता. पहिली रिएक्शन रिप्लेसमेंट ऑफ डायआझो ग्रुप बाय Cl, Br आणि Cn. तर ही रिएक्शन होते असं कोणी सांगितलेलं आहे, तर सायंटिस्टनं सँडमेयर यांनी सांगितलेले. त्या रिएक्शनला सँडमेयर्स रिएक्शन असं म्हटलं जातं. कोणत्या रिएक्शन्स? तर त्या आहेत सँडमेयर्स रिएक्शन्स. कोणत्या? सँडमेयर्स रिएक्शन. पहा काय सांगतो, तर द रिएक्शन इन विच कॉपर फर्स्ट सॉल्ट्स आर युज्ड टू रिप्लेस नायट्रोजन इन डायअझोनियम सॉल्ट इज कॉल्ड सँडमेयर्स रिएक्शन्स. ज्या रिएक्शन्स मध्ये पहा, ज्या रिएक्शन्स मध्ये कॉपर सॉल्ट एक ऑक्सिडेशन स्टेट असलेला, कॉपरची ऑक्सिडेशन एक असलेला सॉल्ट हा डायआझो ग्रुप रिप्लेस करण्यासाठी वापरला जातो, त्या रिएक्शनला सँडमेयर्स रिएक्शन असं म्हटलं जातं. कोणते रिएक्शन्स? सँडमेयर्स रिएक्शन. पहा इथं स्टेटमेंट पहा अगोदर. द रिएक्शन्स इन विच कॉपर फर्स्ट सॉल्ट. लक्षात ठेवा, द रिएक्शन इन विच कॉपर फर्स्ट सॉल्ट, याचा अर्थ कॉपरची एक ऑक्सिडेशन स्टेट असलेलं सॉल्ट, कॉपर फर्स्ट ऑक्सिडेशन सॉल्ट्स आर युज्ड टू replace nitrogen in diazonium salt is called Sandmeyer's reaction. Example इथं घेत आहे मी. एक्झाम्पल पाहायचं. एक्झाम्पल freshly prepared diazonium salt on reaction with cuprous chloride. पाहायचं ArN2X म्हणजे काय? हे तीन जागेवर दिसतो तुम्हाला. ArN2X म्हणजे काय? तर ArN2X म्हणजे काय? तिन्ही जागेवरती हे जे आहे हे आहे अरिन डायझोनियम सॉल्ट. अरिन डायझोनियम सॉल्टची रिएक्शन कॉपर क्लोराइड, कॉपर ब्रोमाइड आणि कॉपर सायनाइड सोबत जर केली, तर हा जो N2 ग्रुप आहे, हा N2 ग्रुप काय होतो? सायनो ग्रुपनं. पहिल्या जागेवरती जर पाहिलं पण, तर इथं N2 ग्रुप हा Cl ने रिप्लेस होतो, इथं N2 ग्रुप हा Br ने रिप्लेस होतो आणि इथं N2 ग्रुप हा Cn ने रिप्लेस होतो. तर या प्रकारचे रिएक्शन घडून कोणी आणलेले आहेत? तर सायंटिस्ट सँडमेयर यांनी. म्हणून त्या रिएक्शनला सँडमेयर्स रिएक्शन असं म्हटलं जातं. पहा इथे एक्झाम्पल. फ्रेशली प्रिपेअर्ड डायअझोनियम सॉल्ट ऑन रिएक्शन विथ cuprous chloride gives aryl chloride. ओके, जर आपण केली ऑन रिएक्शन विथ cuprous bromide gives aryl bromide. cuprous bromide सोबत केली तर aryl bromide. and on reaction with cuprous cyanide gives aryl cyanide. हे एक्झाम्पल आहे. तुम्हाला असं असतं, what will happen when benzene diazonium chloride is heated with CuBr in presence of HCl, in presence of HBr. तर त्याचं तुम्हाला एक्झाम्पल लिहायचं असतं. पहा, पहिली रिएक्शन काय इंडिकेट करते? आपण असं म्हणू शकतो. पहा, रिएक्शन्स पाहतो आपण अरिन डायझोनियम सॉल्टच्या. चला इथं मोडतो मी. हे पहा. मी जर असं म्हणतोय, हा कोनिकल फ्लास्क आहे, किंवा चला ही टेस्ट ट्यूब आहे आणि या टेस्ट ट्यूब मध्ये आपण काय घेतलं? जर या टेस्ट ट्यूब मध्ये आपण घेतलं ArN2X मायनस, ओके, अरिन डायझोनियम सॉल्ट घेतलं आणि त्याच्यामध्ये जर आपण CuCl इन प्रेझेन्स ऑफ HCl म्हणजे कॉपर क्लोराइड आणि HCl चं मिक्सचर टाकलं आणि त्याला जर थोडंसं हीट केलं, किंवा नॉर्मल कंडिशनला देखील होती रिएक्शन, ArN2X मायनस ला जर आपण कॉपर क्लोराइड आणि HCl च्या माध्यमातून हीट जर केलं, तर पहा हा जो N2 ग्रुप आहे, कोणता? हा जो N2 ग्रुप आहे, दिस N2 ग्रुप इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन टू फॉर्म ArCl अँड बाय प्रोडक्ट N2. बाय प्रोडक्ट काय? तर N2. आणि हा X मायनस तर आयनच आहे, ते लिहायची गरज नाही. ArN2X मायनस इज heated with CuCl in presence of HCl, it gives ArCl plus N2. एक्झाम्पल घेतो. पहा, एक्झाम्पल घेतो लगेच मी. समजा मी असं म्हटलं, बेंझिन डायझोनियम क्लोराइड C6H5N2Cl. ओके, पाहिजे ना, C6H5N2Cl मायनस हा आहे बेंझिन डायझोनियम क्लोराइड.
जर बेंझिन डायझोनियम क्लोराईडला आपण हीट केलं, बेंझिन डायझोनियम क्लोराईडला आपण हीट केलं CuCl इन HCl टाकून, तर सांगा बरं काय होईल? तर फक्त इथे X मायनस च्या ऐवजी तर Cl मायनस आहे. ओके झालं. म्हणजे N2 ग्रुप सगळ्यात महत्वाचं काय, तर हा N2 ग्रुप कोण रिप्लेस करणार आहे? Cl रिप्लेस करणार आहे. आणि इथं तयार होईल C6H5Cl. काय तयार होईल? C6H5Cl क्लोरोबेंझिन आणि बाय प्रोडक्ट N2. ओके, बाय प्रोडक्ट काय तर N2. बेंझिन डायझोनियम क्लोराइड ऑन heated with cuprous chloride salt first in presence of HCl it gives chlorobenzene and byproduct N2. byproduct N2 escape out in a gas. ही झाली रिएक्शन. जर आरिन डायझोनियम सॉल्ट याला क्युप्रस ब्रोमाइड इन HBr मध्ये जर आपण हीट केलं, तर हा जो डायझो ग्रुप आहे, दिस डायझो ग्रुप इज रिप्लेस्ड बाय Br. कोण रिप्लेस करतो? Br. आरिन डायझोनियम सॉल्ट ला जर कॉपर ब्रोमाइड इन HBr जर आपण हीट केलं, तर Br मायनस Br रिप्लेस द N2 and to form ArBr plus N2. ArBr म्हणजे काय? अरिल ब्रोमाइड N2 एस्केप आउट होऊन जाईल, निघून जाईल. एक्झाम्पल पाहायचं. एक्झाम्पल X च्या ऐवजी एक्झाम्पल कोणतं घेतलं मी? तर बेंझिन डायझोनियम क्लोराइड घेत आहे. काय करतोय? बेंझिन डायझोनियम क्लोराइड C6H5. आता तुम्हाला लक्षात आलं असेल C6H5N2Cl. बेंझिन डायझोनियम क्लोराइडला जर आपण कॉपर ब्रोमाइड इन HBr जर हीट केलं, तर काय होईल? तर Br is replaced to N2. Br is replaced to N2 and to form C6H5Br आणि बाय प्रोडक्ट N2. बाय प्रोडक्ट कोणता? तर N2 तयार होईल. ओके, बाय प्रोडक्ट N2 तयार होईल. म्हणजे बेंझिन डायझोनियम क्लोराइड ऑन हीटिंग विथ cuprous bromide in presence of HBr it gives phenyl bromide म्हणजेच ब्रोमोबेंझिन. म्हणजे काय? तर ब्रोमोबेंझिन तयार होईल. तसंच आरिन डायझोनियम सॉल्ट ला जर आपण कॉपर सायनाइड इन HCl जर हीट केलं, तर हा जो डायझो ग्रुप आहे, हा डायझो ग्रुप कोण काढून टाकतो? सायनो काढून टाकतो आणि तयार होतं अरिल सायनाइड म्हणजे सायनोबेंझिन बाय प्रोडक्ट N2. एक्झाम्पल पहा. या रिएक्शनचे एक्झाम्पल इथे तुम्ही C6H5 N2 plus Cl minus is heated with CuCl in HCl. Benzene diazonium chloride is treated with copper cyanide in HCl. Cyano group replace the diazo group and to form C6H5Cl and byproduct N2. ओके, ह्या झाल्या त्या रिएक्शन. बेंझिन डायझोनियम क्लोराइडला CuCl सोबत हीट केलं तर क्लोरोबेंझिन. बेंझिन डायझोनियम क्लोराइडला क्युप्रस ब्रोमाइड सोबत हीट केलं तर ब्रोमोबेंझिन आणि बेंझिन डायझोनियम क्लोराइडला क्युप्रस सायनाइड सोबत हीट केलं तर सायनोबेंझिन. आणि लक्षात ठेवा, या सर्व सॉल्ट मध्ये कॉपरचे ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? तर कॉपर इज इन फर्स्ट ऑक्सिडेशन स्टेट. कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट किती? तर फर्स्ट आहे. हा प्रयोग कोणी करून पाहिलेला आहे? तर सायंटिस्ट सँडमरनं. आरिन डायझोनियम सॉल्ट ची रिएक्शन कॉपर क्लोराइड, कॉपर ब्रोमाइड आणि कॉपर सायनाइडच्या सॉल्ट सोबत करून, कॉपर सायनाइडच्या सॉल्ट सोबत करून आरिल क्लोराइड, आरिल ब्रोमाइड आणि आरिल सायनाइड सायंटिस्ट सँडमेयरनं करून दाखवलं. म्हणून या रिएक्शनला सँडमेयर्स रिएक्शन असं म्हटलं जातं. कोणती रिएक्शन? सँडमेयर्स रिएक्शन. लक्षात ठेवा. ओके, रिप्लेसमेंट ऑफ डायझो ग्रुप बाय Cl, Br and Cl. यालाच काय म्हणतो आपण? तर सँडमेयर्स रिएक्शन. जर तुम्हाला आलं एक्सप्लेन किंवा राईट अ शॉर्ट नोट ऑन सँडमेयर्स रिएक्शन, तर सँडमेयर्स रिएक्शनची डेफिनेशन कोणती? तर ही द रिएक्शन इन विच कॉपर फर्स्ट म्हणजे काय? एक ऑक्सिडेशन स्टेट असलेले सॉल्ट. कॉपर फर्स्ट सॉल्ट्स आर युज्ड टू रिप्लेस नायट्रोजन इन डायझोनियम सॉल्ट इज कॉल्ड सँडमेयर्स रिएक्शन. डायझो ग्रुप रिप्लेस करण्यासाठी कॉपर एक ऑक्सिडेशन स्टेट असलेलं सॉल्ट वापरतो, त्याला आपण म्हणतो सँडमेयर्स रिएक्शन. 1, 2, 3 ह्या जनरल रिएक्शन आहेत आरिल क्लोराइड, आरिल ब्रोमाइड, आरिल सायनाइड तयार करण्याच्या, आणि हे त्याचं एक्झाम्पल आहे. ओके, या प्रकारे. आणि म्हणून ते एक्झाम्पल आपण म्हटलं फ्रेशली प्रिपेअर्ड डायझोनियम सॉल्ट ऑन रिएक्शन. पहा, फ्रेशली प्रिपेअर्ड म्हणजे काय? ताबडतोब तयार केलेले. फ्रेशली प्रिपेअर्ड डायझोनियम सॉल्ट ऑन रिएक्शन विथ cuprous chloride gives aryl chloride.
इथं बेंझिन डायझोनियम क्लोराईडची रिएक्शन जर क्युप्रस क्लोराईड सोबत केली तर फिनिल क्लोराईड म्हणजे क्लोरोबेन्झिन. जर इथं पहा ऑन रिएक्शन विथ क्युप्रस ब्रोमाइड गिव्स अरिल ब्रोमाइड, जर याची रिएक्शन क्युप्रस ब्रोमाइड सोबत केली तर काय तर होईल ब्रोमोबेन्झिन म्हणजे अरिल ब्रोमाइड. अँड ऑन रिएक्शन विथ क्युप्रस सायनाइड गिव्स अरिल सायनाइड म्हणजे बेंझिन डायझोनियम क्लोराईडची रिएक्शन क्युप्रस सायनाइड सोबत केली तर सायनोबेन्झिन तयार होतं. यांचे नाव तुम्हाला माहितच येतं. हा कोणता आहे, हा सायनोबेन्झिन आहे. हा कोणता आहे तर हा सायनोबेन्झिन आहे. वरचा कोणता आहे, वरचा आहे ब्रोमोबेन्झिन. कुठं कोणता आहे तर हा आहे ब्रोमोबेन्झिन. आणि हा कोणता आहे तर क्लोरोबेन्झिन. हा कोणता आहे तर क्लोरोबेन्झिन. कृपया लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला पुस्तकामध्ये जनरल रिएक्शन दिलं तर जनरल रिएक्शन आणि एक्झाम्पल आपल्याला त्याचे माहित असणं आवश्यक आहे. काही अवघड आहे त्याच्यामध्ये शांडमेर रिएक्शन मध्ये, तरी तुम्हाला मी जास्तीत जास्त समजून सांगितलेलं आहे. रिप्लेसमेंट ऑफ डायअझो ग्रुप फ्रॉम डायअझोनियम सॉल्ट बाय कॉपर फर्स्ट सॉल्ट म्हणजे कॉपरची एक ऑक्सिडेशन स्टेट असलेला सॉल्ट वापरून डायअझो ग्रुप काढून टाकणं आणि अरिल क्लोराईड, अरिल ब्रोमाइड आणि अरिल सायनाइड यापैकी कोणतंही एक तयार करणं, याला म्हटलं जातं सॅंडमेअर्स रिएक्शन. ओके, चला नेक्स्ट रिएक्शन आपल्याला पाहायची आहे. यातलाच भाग आहे रिप्लेसमेंट. आता पहा ना, जसं N2 च्या ऐवजी काय आलं Cl, N2 च्या ऐवजी काय आलं Br, N2 च्या ऐवजी काय आलं Cl. मग या कोणत्या रिएक्शन झाल्या, रिप्लेसमेंट रिएक्शन झाल्या. ओके, किंमत असं X चं काय झालं, X मायनस हे जे आहे ते आयनच्या फॉर्म मध्ये आहेत. कोणत्या फॉर्म मध्ये ते आयनच्या फॉर्म मध्ये आहेत. नंतर गॅटरमन रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे, गॅटरमन रिएक्शन. इथे पहा डेफिनेशन, इंट्रोडक्शन ऑफ क्लोरीन ऑर ब्रोमीन, इंट्रोडक्शन ऑफ क्लोरीन और ब्रोमीन इन एरोमॅटिक रिंग बाय ट्रीटिंग, काय तर बाय ट्रीटिंग, लक्षात ठेवा, बाय ट्रीटिंग द डायअझोनियम सॉल्ट सोल्युशन विथ इंट्रोडक्शन ऑफ क्लोरीन और ब्रोमीन इन एरोमॅटिक रिंग बाय ट्रीटिंग द diazonium salt solution with corresponding halogen acid and copper powder. The reaction is called Gattermann reaction. The reaction is called as Gattermann reaction. इथं असं सांगितलं ArN2X- म्हणजे अरिल डायअझोनियम सॉल्ट ला जर कॉपर पावडर आणि HCl सोबत हीट केलं. पहा, कॉपर पावडर आणि HCl सोबत जर हीट केलं आपण असं म्हणू शकतो. इथं पहा ArN2X- घेतलं अरिल डायअझोनियम सॉल्ट, त्यात आपण काय घ्यायचं, कॉपर पावडर घ्यायचं, कॉपरची भुकटी टाकायची, कॉपरची भुकटी आणि HCl चं मिक्सचर टाकायचं. कॉपर पावडर आणि HCl याच्यात जर टाकलं तर काय होतं, तर हा जो डायअझो ग्रुप आहे, हा कोण रिप्लेस करतं, Cl रिप्लेस करतं. हा डायअझो ग्रुप कोण रिप्लेस करतं तर Br रिप्लेस करतं. कॉपर पावडर इन HBr, कॉपर पावडर इन HCl या प्रकारे. तर कॉपर या रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट आहे. काय तर कॅटलिस्ट आहे. कॅटलिस्ट वापरून देखील आपण क्लोरोबेन्झिन आणि ब्रोमोबेन्झिन तयार करू शकतो, असा निष्कर्ष, असा शोध कोणी लावला तर गॅटरमन नावाच्या सायंटिस्टने लावला. म्हणून त्या रिएक्शनला गॅटरमन रिएक्शन असं म्हटलं जातं. कोणती रिएक्शन, गॅटरमन रिएक्शन. आलं लक्षात. मग आता इंट्रोडक्शन ऑफ क्लोरीन और ब्रोमीन इन एरोमॅटिक रिंग बाय ट्रीटिंग इट with diazonium salt solution with corresponding halogen acid and copper powder. The reaction is called as a Gattermann reaction. ArN2X- copper powder आणि HCl सोबत हीट करायचं, ArCl तयार होईल, बाय प्रोडक्ट N2. ArN2X- ला जर आपण कॉपर पावडर आणि HBr सोबत हीट केलं तर ArBr आणि N2 तयार होतं. एक्झाम्पल देणार आहे मी त्याची, काय देणार तर एक्झाम्पल देणार आहे. पाहिलं आता ArN2X च्या ऐवजी एक्झाम्पल कोणतं घेऊ आपण, बेंझिन डायअझोनियम क्लोराईड. कोणतं घ्यायचं आपल्याला, बेंझिन डायअझोनियम क्लोराईड. एक्झाम्पल पहा, ही जी जनरल रिएक्शन म्हणतात रे काय, मग हे जनरल रिएक्शन आहे. ArN2X- हे काय तर जनरल रिएक्शन आहे. याचं एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल मी असं घेतोय, C6H5 N2Cl. बेंझिन डायअझोनियम क्लोराईड ला जर आपण कॉपर पावडर, काय करा, कॉपर पावडर इन HCl, कॉपर पावडर आणि HCl सोबत जर बेंझिन डायअझोनियम क्लोराईड ला हीट केलं तर तुम्हालाही माहिती आहे आता काय तर होईल. तर सांगा बरं, दिस डायअझो ग्रुप इज रिप्लेस्ड बाय Cl. कोण रिप्लेस करतं, डायअझो ग्रुप हा रिप्लेस करतो बाय Cl. आणि इथं तयार होतं C6H5
Cl बाय प्रोडक्ट काय तर बाय प्रोडक्ट En2 इथं निघून जातो एस्केप आउट En2 काय होतं इन द फॉर्म ऑफ गॅस निघून जातो एक एक्झाम्पल आणि Ar*X कॉपर इन HBr चे एक्झाम्पल घेतो एक्झाम्पल पहा C6H5 N2 Cl- N2 Cl benzene diazonium chloride on heating with copper powder in HBr तर काय होतं बेंझिन डायअझोनियम क्लोराइड ला कॉपर पावडर आणि HBr सोबत जर हीट केलं तर हा जो Br आहे दिस Br replace the diazo group and to form C6H5Br HBr म्हणजे फिनिल ब्रोमाइड आणि बाय प्रोडक्ट कोणता तर बाय प्रोडक्ट N2 तयार होतो काय करतो बाय प्रोडक्ट N2 बेंझिन डायअझोनियम क्लोराइड is heated with copper powder and HBr it gives bromobenzene and byproduct N2 या रिएक्शनला आपण म्हणतो गॅटरमन रिएक्शन कोणती रिएक्शन गॅटरमन रिएक्शन whenever arine diazonium salt is treated with copper powder in HCl or copper powder in HBr and to form aryl chloride or aryl bromide that reaction is called as a गॅटरमन रिएक्शन कोणती रिएक्शन तर गॅटरमन रिएक्शन तुम्ही इथे पाहू शकता बेंझिन डायअझोनियम क्लोराइड ला जर कॉपर पावडर आणि HCl सोबत हीट केलं तर HCl मधला Cl डायझो ग्रुप रिप्लेस करतो तयार होतं क्लोरोबेन्झिन आणि बाय प्रोडक्ट N2 बेंझिन डायअझोनियम क्लोराइड ला जर आपण कॉपर पावडर आणि HBr सोबत हीट केलं तर Br रिप्लेस द N2 टू फॉर्म ब्रोमोबेन्झिन आणि बाय प्रोडक्ट N2 ही झाली गॅटरमन रिएक्शन कोणती गॅटरमन रिएक्शन आणि तिसरी रिएक्शन आपण पाहतोय रिप्लेसमेंट बाय आय म्हणजे काय आयोडाइड रिप्लेसमेंट बाय आय व्हेन डायअझोनियम सॉल्ट पाहिजे सोप्या रिएक्शन्स काय सांगत नाही तर व्हेन डायअझोनियम सॉल्ट सोल्युशन इज हीटेड विथ Ki सोल्युशन पोटॅशियम आयोडाइड सोल्युशन इट गिव्स अरिल आयोडाइड आणि अरिल आयोडाइड म्हणजेच काय तर त्याला आपण म्हणतो आयोडोबेन्झिन एक्झाम्पल घेतो इथं Arn2Cl- म्हणजे कोणते बरं तर हे आहे BDC बेंझिन डायअझोनियम क्लोराइड ऑन रिएक्ट विथ Ki पोटॅशियम आयोडाइड सोल्युशन तर हा जो N2 ग्रुप आहे हा N2 ग्रुप रिप्लेस करतो आयोडीन तयार होतो अरिल आयोडाइड बाय प्रोडक्ट N2 आणि K+ आणि Cl- तयार होतो KCl ओके एक्झाम्पल घेत आहे मी इथं एक्झाम्पल पहा C6H5N2Cl बेंझिन डायअझोनियम क्लोराइड ला जर मी Ki सोबत रिएक्ट केलं कोणासोबत Ki सोबत रिएक्ट केलं तर काय होईल बरं तर I- जो असेल तर I- रिप्लेस द डायअझो ग्रुप अँड टू फॉर्म C6H5I आयोडोबेन्झिन बेंझिन डायअझोनियम क्लोराइड ला जर आपण पोटॅशियम आयोडाइड सोबत रिएक्ट केलं तर I हा जो आहे I रिप्लेस द डायअझो ग्रुप कोणा रिप्लेस करतो इट रिप्लेस द डायअझो ग्रुप टू फॉर्म फिनिल आयोडाइड म्हणजे आयोडोबेन्झिन बाय प्रोडक्ट कोणता N2 आणि आणखी कोणता तर KCl आणखी कोणता तर KCl तयार होतो बेंझिन डायअझोनियम क्लोराइड ऑन रिएक्शन विथ पोटॅशियम आयोडाइड इट गिव्स आयोडोबेन्झिन N2 अँड बाय प्रोडक्ट KCl बाय प्रोडक्ट कोणता तर KCl अशा प्रकारे या झाल्या रिप्लेसमेंट रिएक्शन्स ओके लक्षात आलं का तर या दोन रिएक्शन्सला नाव आहेत ह्या नेम रिएक्शन्स आहेत कोणते रिएक्शन्स आहेत तर नेम रिएक्शन्स आहेत ओके पहिली रिएक्शन गॅटरमन रिएक्शन सॅन्डवेज रिएक्शन दुसरी रिएक्शन गॅटरमन आणि तिसरी रिएक्शन तिला नाव नाही ओके लक्षात ठेवा अरिन डायअझोनियम सॉल्ट ला जर CuCl in HCl किंवा CuBr in HBr किंवा CuCl in HCl म्हणजे कॉपरचं एक आपण असं म्हणू शकतो अरिन डायअझोनियम सॉल्ट ची रिएक्शन कॉपर एक ऑक्सिडेशन स्टेट असलेल्या सॉल्ट सोबत आपण हीट केलं किंवा रिएक्ट केलं तर त्याच्यापासून जर क्लोरोबेन्झिन ब्रोमोबेन्झिन किंवा सायनोबेन्झिन तयार होत असतील तर त्या रिएक्शनला म्हणायचं असतं काय तर त्या रिएक्शनला म्हणायचं असतं गॅटरमन रिएक्शन आणि अरिन डायअझोनियम सॉल्टला कॉपर पावडर इन HCl किंवा कॉपर पावडर इन HBr जर ट्रीट केलं तर त्याच्यापासून आपल्याला जर क्लोरोबेन्झिन किंवा ब्रोमोबेन्झिन अशा प्रकारचे सॉल्ट प्रोडक्ट मिळत असेल तर त्या रिएक्शन म्हणजे असतं कोणती गॅटरमन रिएक्शन वरची सँडमेर रिएक्शन खालची गॅटरमन रिएक्शन आणि तिसरी रिएक्शन आपण पाहिली बेंझिन डायअझोनियम सॉल्ट ला जर Ki सोबत ट्रीट केलं तर सरळ आपल्याला
अरिल आयोडाइड हे तयार होतं. ओके, बेंझिन इथं अरिन डायझोनियम सॉल्ट ऑन ट्रीटमेंट विथ के इट गिव्स अरिल आयोडाइड N2 and KCl. एक्झाम्पल घेतलं बेंझिन डायझोनियम क्लोराइड ऑन रिएक्शन विथ Ki इट गिव्स आयोडोबेंझिन N2 and KCl. ओके, तर या रिएक्शन्स पाहून घ्या, यानंतर आपल्याला पुढच्या रिएक्शन्स पाहायच्या आहेत. ओके, प्लीज ओव्हरलुक दीज रिएक्शन्स. ओके, आता पुढच्या रिएक्शन्स पाहू आपण. रिप्लेसमेंट ऑफ ClBrCr हे झालं आपण सॅडमी रिएक्शन, गॅटरमन रिएक्शन. त्यानंतर आपण पाहिलं रिप्लेसमेंट बाय आयोडाइड. आता आपण बघूया थर्ड रिएक्शन, रिप्लेसमेंट बाय F म्हणजे अरिन डायझोनियम सॉल्ट मधला N2 म्हणजे डायआझो इज रिप्लेस्ड बाय F. कोण रिप्लेस करतं तर F रिप्लेस करतं. डायआझोच्या जागी F येतं. ओके, त्या रिएक्शन्स पाहिजे का? या रिएक्शनला बाल्ज-सियामन रिएक्शन असं म्हटलं जातं. कोणत्या? बाल्ज-सियामन रिएक्शन असं म्हटलं जातं. पाहायचं ArN2+X- म्हणजे अरिन डायझोनियम सॉल्ट. काय तर अरिन डायझोनियम सॉल्ट. अरिन डायझोनियम सॉल्टला फ्लोरोबोरिक ऍसिड सोबत ट्रीट केलं की अरिन डायझोनियम फ्लोरोबोरेट नावाचं सॉल्ट तयार होतं आणि त्या सॉल्टला आपण हीट केलं तर त्याचं डिकम्पोजिशन होतं आणि अरिल फ्लोराइड BF3 आणि N2 तयार होतं. तर या रिएक्शनला बाल्ज-सियामन रिएक्शन असं म्हटलं जातं. मी असं म्हणतो पहा, आपण असं करीत झाला की हा कोनिकल फ्लास्क आहे. कोणता फ्लास्क? हा कोनिकल फ्लास्क आहे. आणि या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं? अरिन डायझोनियम सॉल्ट. कोणतं घ्यायचं आपल्याला? ArN2+X-. पाहायचं, लक्षात घ्या. अरिन डायझोनियम सॉल्ट, त्यात कोणतं ऍसिड टाकायचं आहे? तर त्यात टाकायचं आहे आपल्याला HbF4. कोणतं टाकायचंय? HbF4. पहा, अरिन डायझोनियम सॉल्ट ArN2X मध्ये HbF4 टाकलं की काय होतं तर हा ऍसिड या सॉल्ट सोबत रिएक्ट होतो आणि इथं तयार होतं. याचं नाव आहे अरिन डायझोनियम फ्लोरोबोरेट. काय त्याचं नाव? अरिन डायझोनियम फ्लोरोबोरेट. नाव लिहायला जागा नाही त्यामुळे नाही मी. आणि अरिन डायझोनियम फ्लोरोबोरेट हा देखील सॉल्ट तयार होतो आणि त्याला हीट केलं की काय होतं? याला जर आपण हीट केलं सॉल्टला तर ह्या अरिन डायझोनियम फ्लोरोबोरेटचं डिकम्पोजिशन होतं आणि तयार होतं अरिल फ्लोराइड BF3 बोरॉन ट्रायफ्लोराइड आणि बाय प्रोडक्ट N2 गॅस हे तयार होतं. या रिएक्शनला बाल्ज-सियामन रिएक्शन असं म्हटलं जातं. स्टार्टिंग मटेरियल ArN2+X- मधला N2 हा फायनली F न रिप्लेस केलेला आहे आणि अरिल फ्लोराइड तयार झालं. या रिएक्शनला बाल्ज-सियामन रिएक्शन असं म्हटलं जातं. ओके, पहा इथं एक्झाम्पल देण्या अगोदर व्हेन फ्लोरोबोरिक ऍसिड, याचं नाव काय आहे? हा फ्लोरोबोरिक ऍसिड आहे. कोणता आहे हा? फ्लोरोबोरिक ऍसिड. तरी लिहितो मी नाव, चला जागा नाही तरी पण लिहितो. फ्लोरोबोरिक ऍसिड. कोणतं येतं? फ्लोरोबोरिक ऍसिड. व्हेन फ्लोरोबोरिक ऍसिड इज ऍडेड टू डायझोनियम सॉल्ट सोल्युशन इट फॉर्म्स प्रेसिपिटेट ऑफ डायझोनियम फ्लोरोबोरेट. काय तयार होतो? हा तयार होतो अरिन डायझोनियम फ्लोरोबोरेटचा PPT तयार होतो, प्रेसिपिटेट तयार होतो. विच ऑन हिटिंग, याला जर आपण हिट केलं, विच ऑन हिटिंग डिकम्पोजेस टू गिव्ह अरिल फ्लोराइड. ओके, म्हणजेच कोणतं? फ्लोरोअरिन. दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज बाल्ज-सियामन रिएक्शन. लक्षात ठेवा, कोणती रिएक्शन आहे ती? बाल्ज-सियामन रिएक्शन. आता एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल घेत असताना मी घेतोय C6H5N2Cl बेंझिन डायझोनियम क्लोराइड घेऊ. काय होईल पहा बरं. तर C6H5En2Cl बेंझिन डायझोनियम क्लोराइड, याचं नाव काय शॉर्टकट? बेंझिन डायझोनियम क्लोराइड. बेंझिन डायझोनियम क्लोराइड ची रिएक्शन HbF4 सोबत केली. कोणासोबत केली आपण? HbF4 फ्लोरोबोरिक ऍसिड. बेंझिन डायझोनियम क्लोराइड आणि फ्लोरोबोरिक ऍसिड सोबत जर रिएक्शन जर झाली तर हा Cl- आणि हा H+ निघून जातो आणि इथं काय तयार होतं पहा. इथं C6H5 पहा, C6H5N2 ओके, आणि त्याच्यासोबत काय तर BF4-. C6H5N2 BF4-, याचं नाव आहे बेंझिन डायझोनियम फ्लोरोबोरेट.
याचं नाव आहे बेंझिन डायअझोनियम फ्लोरोबोरेट. बेंझिन डायअझोनियम फ्लोरोबोरेट तयार झालं आणि ह्या बेंझिन डायअझोनियम फ्लोरोबोरेटला आपण हीट केलं तर याचं काय होतं, याचं डिकम्पोजिशन होतं आणि C6H5 पहा, C6H5 आणि BF3 मधला F, ओके, आणि बाय प्रोडक्ट हा C6H5F म्हणजे काय, तर C6H5F म्हणजे फ्लोरोबेन्झीन आहे. हा कोणता आहे, हा फ्लोरोबेन्झीन आहे. बाय प्रोडक्ट BF3 बोरॉन ट्रायफ्लोराइड आणि N2 गॅस हा इव्हॉल्व होतो. ओके, ही झाली ती रिएक्शन. काय अडचण, हे किती नंबरची रिएक्शन झाली, 3 नंबरची रिएक्शन. डायअझो ग्रुप कोणी रिप्लेस केला, फ्लोरीननं रिप्लेस केलेला आहे. ओके, तर पहा, when fluoroboric acid is added to the diazonium salt solution to forms PPT of arine diazonium salt, benzene diazonium fluoroborate, which on heating undergo decomposition to form fluorobenzene BF3 and N2. तुम्हाला असं असतं, how fluorobenzene is prepared from benzene diazonium chloride. तर तुम्हाला एवढी रिएक्शन लिहावी लागते. त्याचबरोबर लक्षात ठेवा, या ज्या आपण रिएक्शन्स पाहत असतो, या रिएक्शन्स नीट जेई किंवा सीटी मध्ये आयडेंटिफाय द प्रोडक्ट मध्ये विचारल्या जातात. कोणतेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. इथं ArN2X- इथे HBF4, इथं A, ओके, इथं काय म्हणतो आपण A, आणि याला हिट केल्यानंतर इथं B दिलं जातं. तर इथलं A तुम्हाला म्हणजे ह्याचं रिएक्शन करून काढायचं असतं, इथं B काय करायचं ते तुम्हाला द्यायचं असतं. म्हणून चेन रिएक्शन किंवा आयडेंटिफाय द प्रोडक्ट मध्ये या रिएक्शन्स ह्या आणि याच्या मागचे देखील विचारल्या जातात. ओके, लक्षात आलं तुमच्यामध्ये. आता बेंझिन डायअझोनियम क्लोराइडची रिएक्शन फ्लोरोबोरिक ऍसिड सोबत केली. कोणासोबत, नाव लक्षात घ्या, वरती पण नाव आहे, याचं नाव आहे फ्लोरोबोरिक ऍसिड. कोणासोबत, फ्लोरोबोरिक ऍसिड. बेंझिन डायअझोनियम क्लोराइड इज react with fluoroboric acid, it gives benzene diazonium fluoroborate. बाय प्रोडक्ट काय, तर H आणि Cl इथं तयार होतं, बाय प्रोडक्ट HCl. वरती पण तसं बघा, इथला H आणि इथला X- बाय प्रोडक्ट काय तर HX. बेंझिन डायअझोनियम फ्लोरोबोरेट तयार झाला आणि बेंझिन डायअझोनियम फ्लोरोबोरेटला हिट केलं की तयार होतं फ्लोरोबेन्झीन BF3 बोरॉन ट्रायफ्लोराइड आणि बाय प्रोडक्ट En2 तयार होतं. ही झाली 3 नंबरची रिएक्शन, बाल्ज-सियामन रिएक्शन. ओके, आता 4 नंबरची रिएक्शन आपण पाहूया, रिप्लेसमेंट बाय H. याचा अर्थ काय, इंट्रोडक्शन ऑफ H होतं. ही रिडक्शन रिएक्शन आहे. कोणती रिएक्शन, ही रिडक्शन रिएक्शन आहे. या रिएक्शनला माइल्ड रिडक्शन असं म्हटलं जातं. कमी प्रमाणात रिडक्शन होतं. माइल्ड रिड्युसिंग एजंट वापरून, वीक रिड्युसिंग एजंट वापरून रिडक्शन केलं जातं. या रिएक्शनला माइल्ड रिडक्शन असं म्हटलं जातं. आरिन डायअझोनियम सॉल्टचं रिडक्शन करण्यासाठी एक तर आपण वापरू शकतो हे H3PO2 म्हणजे कोणतं, फॉस्फेनिक ऍसिड किंवा इथिल अल्कोहोल. फॉस्फोनिक ऍसिड आणि इथिल अल्कोहोल पैकी कोणताही एक रिड्युसिंग एजंट वापरून या डायअझोनियम सॉल्टचं रिडक्शन केलं जातं. त्या रिएक्शनला माइल्ड रिडक्शन असं म्हटलं जातं. ओके, पहा इथं हायपोफॉस्फरस ऍसिड म्हणजे फॉर्म्युला कोणता, H3PO2. हायपोफॉस्फरस ऍसिड ऑर इथेनॉल. आणि इथं पहा हायपोफॉस्फरस ऍसिडलाच काय म्हटलेलं, फॉस्फेनिक ऍसिड. ओके, हायपोफॉस्फरस ऍसिड ऑर फॉस्फेनिक ऍसिड म्हणजेच ह्या हायपोफॉस्फरस ऍसिड दॅट इज फॉस्फेनिक ऍसिड ऑर इथेनॉल रिड्युसेस डायअझोनियम सॉल्ट टू अरिन. Diazonium salt to arine. This is a mild reduction of arine diazonium ion. General reaction ArN2 plus X minus. ArN2 plus X minus is react with H3PO2 and H2O. H3PO2 and H2O. It gives this diazo group is replaced by H. ARH N2 H3PO3 म्हणजे पहा H3PO2 चं कन्वर्जन कसं झालं, H3PO3 आणि बाय प्रोडक्ट HX. तर इथं aqueous phosphenic acid act as a reducing agent. ArN2X minus ची रिएक्शन फॉस्फेनिक ऍसिड आणि वॉटर सोबत जर झाली तर ArN2X मायनस चं कन्वर्जन कसं झालं, ARH म्हणजे एरोमॅटिक हायड्रोकार्बन. ARH म्हणजे काय, एरोमॅटिक हायड्रोकार्बन. N2 फॉस्फरस ऍसिड आणि HX मध्ये झालं. एक्झाम्पल आपण पाहूया. पाहतो फक्त ArN2X च्या ऐवजी आपण काय घेत आहोत,
तर C6H5N2Cl घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येतं. पाहिजे एक्झाम्पल घेतोय मी. तर एक्झाम्पल C6H5En2Cl, C6H5En2Cl. ओके, बेंझिन डायअझोनियम क्लोराइडची रिएक्शन कोणासोबत, तर फॉस्फेनिक ऍसिड आणि वॉटर. पाहायचं H3PO2 प्लस H2O. हा जो आहे हा काय आहे, तर हा रिड्युसिंग एजंट आहे. aqueous H3PO2 इज अ रिड्युसिंग एजंट आणि C6H5N2 च्या ऐवजी काय ते H येतं, C6H5H म्हणजे थोडक्यात आपण असं लिहितो C6H6 आणि बाय प्रोडक्ट काय आहे, तर बाय प्रोडक्ट N2 प्लस H3PO3 आणि म्हणजे H3PO2. ओके, इथं इकडचा एक O H3PO3 आणि इथला एक H आणि इथला एक Cl मिळून तयार होतं HCl. ओके, तयार होतं HCl. बेंझिन डायअझोनियम क्लोराइड ऑन ट्रीटमेंट विथ फॉस्फेनिक ऍसिड अँड वॉटर इट गिव्स बेंझिन N2 H3PO3 आणि HCl. तर ही कोणती रिएक्शन झाली, तर ही झाली रिडक्शन रिएक्शन. आणि नंतर आणखी एक कोणता एक वापरला जातो, अल्कोहोल वापरून. ArN2 plus X minus arine diazonium salt is react with ethyl alcohol. It gives aromatic hydrocarbon N2 and acetaldehyde. एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल नंबर 1 इथे घेतो मी. C6H5En2Cl benzene diazonium chloride. When benzene diazonium chloride is react with ethyl alcohol CH3CH2OH. ओके, काय होतं, हा इथिल अल्कोहोल देखील रिडक्शन करण्यासाठी वापरला जातो. C6H5En2. दिस N2 ग्रुप इज रिप्लेस्ड बाय अगेन H म्हणजे ते होतं C6H6. ओके, बाय प्रोडक्ट N2 आणि CH3CH2OH चं कन्वर्जन होतं CH3CHO. ओके, CH3CHO आणि बाय प्रोडक्ट एक आहे तो HCl. कोणता तर HCl. बेंझिन डायअझोनियम क्लोराइडला जर आपण इथिल अल्कोहोल सोबत ट्रीट केलं तर इथिल अल्कोहोल ऍक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट. हा बेंझिन डायअझोनियम क्लोराइडचं रिडक्शन करतो, तयार होतं बेंझिन N2 acetaldehyde आणि HCl. तर ही झाली रिप्लेसमेंट ऑफ डायअझो ग्रुप बाय H. दिस इज कॉल्ड ॲज अ माइल्ड रिडक्शन बाय युजिंग. आणि डायअझोनियम सॉल्टचं रिडक्शन करण्यासाठी काय वापरलं होतं आपण, तर रिड्युसिंग एजंट वापरला आपण. एक तर इथिल अल्कोहोल किंवा दुसरा वापरला आपण फॉस्फेनिक ऍसिड. कोणता, फॉस्फेनिक ऍसिड. आणि नंतर रिएक्शन पहा, रिप्लेसमेंट बाय OH. इथं सिंपल रिएक्शन आहे. आपण असं म्हणू शकता, समजा आपण जर म्हटलं हा कोनिकल फ्लास्क घेतला, काय घेतला आपण, हा कोनिकल फ्लास्क. आणि या कोनिकल फ्लास्क मध्ये जर घेतलं बेंझिन डायअझोनियम क्लोराइड आणि याच्यात जर टाकलं आपण डायल्यूट H2SO4 टाकून जर हीट केलं तर त्याचं काय होतं, डायअझो ग्रुप हा रिप्लेस होतो. पाहिजे रिप्लेसमेंट ऑफ diazo group by OH. When diazonium salt is boiled with dilute H2SO4. When diazonium salt is boiled with dilute H2SO4, it gives corresponding phenols. ते काय देतं, तर corresponding phenol देतं. जनरल रिएक्शन ArN2 plus X minus म्हणजे हे कोणतं आहे, अरिन डायअझोनियम सॉल्ट. त्याला जर वॉटर टाकून हीट केलं तर हा जो डायअझो ग्रुप आहे, हा डायअझो ग्रुप कोण रिप्लेस करतो, दिस डायअझो ग्रुप इज रिप्लेस्ड बाय OH and to form H and X, HX बाय प्रोडक्ट HX. एक्झाम्पल आपण पाहूया. एक्झाम्पल C6H5En2Cl when benzene diazonium chloride. पहा, बेंझिन डायअझोनियम क्लोराइडला जर आपण बॉईल केलं कोणासोबत, डायल्यूट H2SO4 सोबत. डायल्यूट H2SO4 हा हायड्रेटिंग एजंट आहे. बेंझिन डायअझोनियम क्लोराइडला जर आपण डायल्यूट H2SO4 सोबत बॉईल केलं तर डायल्यूट H2SO4 याचा अर्थ पाणी जास्त ऍसिड कमी. त्या वॉटर मधला OH हा डायअझो ग्रुपला रिप्लेस करतो. इथं तयार होतं C6H5OH फेनॉल. बाय प्रोडक्ट कोणता, N2 आणि आणखी बाय प्रोडक्ट कोणता, H आणि Cl. तयार होतो HCl. काय तयार होतं, HCl. ओके, लक्षात ठेवा. हा BDC शॉर्टकट BDC आणि हा काय आहे, तर हा आहे फेनॉल. हा काय तर फेनॉल आहे. ओके, when benzene diazonium chloride is boiled with dilute H2SO4, it undergo hydrolysis to form phenol
N2 and HCl. Okay, so main product is here phenol. लक्षात आलं का? What is the action of dilute H2SO4 on benzene diazonium chloride? असं जर आलं तर C6H5N2 plus Cl minus म्हणजे benzene diazonium chloride is boiled with dilute H2SO4. It means water is react with this and to form C6H5OH म्हणजे काय तर phenol आणि बाय प्रोडक्ट N2 हा एस्केप आउट होतो. आणि याच्यातली रिप्लेसमेंट रिएक्शन मध्ये शेवटची रिएक्शन ती कोणती तर रिप्लेसमेंट बाय NO2. बरीच पण काय अडचण आहे का तुम्हाला का आयर्न डायझोनियम सॉल्ट ऑन बॉइलिंग विथ डायल्यूट H2SO4 ऑन बॉइलिंग विथ डायल्यूट H2SO4 इट गिव्स करस्पॉन्डिंग फेनॉल. काय देतं ते नाव देतं फेनॉल. प्रत्येकाचंच नाव लिहावं असं नाही कारण त्याचे तुम्हाला नाव माहित आहेत ना. C6H5 म्हणजे काय असतं बेंझिन असतं. आता हे लिहायची गरज आहे का नाही. हे फ्लोरोबेंझिन हे गोष्टी नाव लिहायच्या गरज नाही. ओके चला रिप्लेसमेंट बाय NO2 ग्रुप. रिप्लेसमेंट बाय NO2 ग्रुप. आता पहा शेवटची रिएक्शन इथं when benzene diazonium fluoroborate पहा when benzene diazonium fluoroborate is heated with aqueous solution of sodium nitrite in presence of copper it gives nitrobenzene. तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला मी जनरल रिएक्शन ठेवलेली आहे फक्त आपल्याला एक्झाम्पल द्यायचं. काय ArN2X म्हणजे काय ArN2X म्हणजे काय अरिन डायazonium salt is react with HbF4 fluoroboric acid. अरिन डायazonium salt ची रिएक्शन जर फ्लोरोबोरिक ऍसिड सोबत जर झाली तर अरिन डायazonium फ्लोरोबोरेट तयार होतं. काय तयार होतं अरिन डायazonium फ्लोरोबोरेट. नाव लिहायला जागा नाही तर अरिन डायazonium फ्लोरोबोरेट तयार होतो. अरिन डायazonium फ्लोरोबोरेट. लक्षात घ्या आपण असं म्हणू शकतो की समजा आपण इथे घेतलं कोणतं AR आता चेंज करतोय हा इथे चेंज करतोय ArN2X घेतलं आपण ArN2 plus X minus अरिन डायazonium सॉल्ट घेतलं. अरिन डायazonium सॉल्ट मध्ये काय टाकायचं HbF4 टाकायचं. काय टाकायचं आपल्याला HbF4. अरिन डायazonium सॉल्ट ची रिएक्शन HbF4 सोबत झाली तर ArN2 plus BF4 minus अरिन डायazonium फ्लोरोबोरेट नावाचं सॉल्ट तयार होतं. ओके आणि इथं अरिन डायazonium फ्लोरोबोरेटचं सॉल्ट तयार झाल्यानंतर त्याला जर आपण सोडियम नायट्राइट इन कॉपर म्हणजे सोडियम नायट्रेट टाकायचं आणि ही रिएक्शन होण्यासाठी कॉपर टाकायचं. सोडियम नायट्राइट आणि कॉपर जर टाकलं तर इथं तयार होतं नायट्रोबेन्झिन. ओके नायट्रोबेन्झिन N2 आणि NaBF4 हा बाय प्रोडक्ट तयार होतो. चला एक्झाम्पल देतो त्याचं मी एक एक्झाम्पल देतो. पहा इथं रिएक्शन येण्यासाठी ते एक्झाम्पल मोठे पाहता बेंझिन अरिन डायazonium सॉल्टचे एक्झाम्पल कोणतं बेंझिन डायazonium क्लोराइड घेत आहोत आपण. कोणतं घेत आहोत तर बेंझिन डायazonium क्लोराइड घेत आहोत. पहा इथं तुम्ही C6H5N2Cl benzene diazonium chloride. This benzene diazonium chloride is react with HbF4 benzene diazonium chloride ची रिएक्शन जर फ्लोरोबोरिक ऍसिड सोबत जर झाली तर लक्षात ठेवा हा H आणि हा Cl निघून जातो बाय प्रोडक्ट HCl च्या फॉर्म मध्ये. ओके आणि इथं तयार होतं C6H5N2 प्लस आणि BF4 मायनस C6H5N2 प्लस BF4 मायनस याचं नाव काय बरं याचं नाव आहे बेंझिन डायazonium फ्लोरोबोरेट. ओके आणि तयार झालेला बेंझिन डायazonium फ्लोरोबोरेट ला कोणासोबत ट्रीट करायचे तर सोडियम नायट्राइट इन प्रेझेन्स ऑफ कॉपर. आणि सोडियम नायट्राइट सोबत आपण ट्रीट जर केलं तर पहा हा जो N2 ग्रुप आहे हा N2 ग्रुप NO2 न रिप्लेस होतो आणि तयार होतं C6H5NO2 नायट्रोबेन्झिन बाय प्रोडक्ट कोणता बाय प्रोडक्ट N2 गॅस आणि काय शिल्लक राहिलं पाहता सोडियम आणि BF4 मायनस तयार होतं NaBF4. ओके हा तयार झाला नायट्रोबेन्झिन. काय तयार झाला नायट्रोबेन्झिन हा तयार झाला. ओके वेन बेन्झिन याचं नाव शॉर्टकट लिहितो. When benzene diazonium chloride is react with fluoroboric acid it gives benzene diazonium fluoroborate which on react with sodium nitrite in presence of copper it gives nitrobenzene by product N2 and sodium
बोरोफ्लोराईड हा तयार होतो. सोडियम BF4 म्हणजे सोडियम बोरो किंवा सोडियम फ्लोरोबोरेट हा तयार होतो. ओके, या प्रकारे ही रिएक्शन झाली. या झाल्या रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग रिप्लेसमेंट ऑफ डायहायड्रो ग्रुप. या सर्व रिएक्शन्स म्हणजे आपण पाहिलं, पहिलं रिएक्शन होती रिप्लेसमेंट बाय Cl Br CN, नंतर रिप्लेसमेंट बाय दुसरं आपण पाहिलं आयोडीन, तिसरी रिएक्शन पाहिली रिप्लेसमेंट बाय फ्लोरीन, ही बाल्सियामन रिएक्शन, रिप्लेसमेंट बाय H ह्या माइल्ड रिडक्शन रिएक्शन, रिप्लेसमेंट बाय OH म्हणजे फेनॉल तयार होतं, रिप्लेसमेंट बाय NO2. तर यातली प्रत्येक रिएक्शन तेवढीच महत्त्वाची. कशाला, तर तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी या चेन रिएक्शन म्हणून ओळखल्या जातात. याचा उपयोग तुम्हाला आयडेंटिफाय द प्रोडक्ट साठी नक्कीच होईल. ओके, तो कृपया ह्या रिएक्शन्स पाहून घ्या. या रिएक्शन्स काय करायचे तुम्हाला नीट व्यवस्थित काळजीपूर्वक पाहायच्या. ओके, मी काय म्हणतो पहा, या रिएक्शन्स तुम्हाला पाहायच्यात. ओके, थँक्यू सो मच. प्लीज ओव्हरलुक वन्स दीज रिएक्शन.